प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः याचा खुलासा केलेला आहे। काल जे काय प्रताप सरनाईक साहेबांनी तिथं जाऊन मराठीबद्दलची भूमिका मांडलेली आहे ही कौतुकास्पद आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांचा जो मोर्चा निघालेला होता त्या बाबतीमध्ये स्वतः प्रताप सरनाईक साहेब त्याच्यामध्ये सामील झालेले होते आणि त्यांनी स्वतःची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली की शिवसेना ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबरोबर होती आहे आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी तशीच राहील अशा पद्धतीची भूमिका प्रताप सरनाईक साहेबांनी मांडली। परंतु तिथे ज्या पद्धतीनं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रकार घडवण्याचा काही प्रयत्न केला ते त्याच्यातले सगळे युबीटीचे लोक होते। त्याच्यामुळे युबीटीच्या लोकांना आम्ही चांगलं काम केलेलं सहन होत नाही, तसंच प्रताप सरनाईक साहेबांनी चांगलं काम केलेलं सहन होत नाही म्हणून त्यांनी हुल्लडबाजी केली। त्याच्यामध्ये मोठं काय मराठी माणूस आणि मला जे माहिती आहे ते मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख हे देखील माननीय प्रताप सरनाईक साहेबांबरोबर बाईट देताना बाजूला होते आणि त्याच्यामुळं त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सिद्ध केले की शिवसेना मराठी माणसाबरोबर आहे। काही लोक नाहक फेक नरेटिव्ह सेट करतात। काही लोकांनी असं सांगितलं की व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला परमिशन दिलेली होती, व्यापाऱ्यांना परवानगी दिली, अमराठी लोकांना परवानगी दिली। म्हणजे किती लोक खोटं बोलू शकतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। कुठच्याही कम्युनिटीमुळं लॉ अँड ऑर्डर होऊ नये म्हणून त्यांना देखील परवानगी दिलेली नव्हती, यांना देखील परवानगी दिलेली नाही आणि याचं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेशजी कदमांनी काल तुमच्यासमोर केले।